सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची मागील नोकर भरतीसह अन्य घोटाळ्याबाबत चौकशी सुरू असतानाच सहकार विभागानं 559 जागाला नोकर भरतीला परवानगी दिली होती। त्याबाबत राज्य सरकारनं बँकेला मोठा झटका दिला आहे। याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार सदाभाऊ खोत आहेत। भाऊ, काय राज्य सरकारनं म्हटलंय सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या नोकर भरतीबाबत? सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीमध्ये पारदर्शकता यावी ही आमची सगळ्यांची भूमिका होती। आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडं निवेदन दिलेलं होतं की गेल्या वेळी जी काही नोकर भरती झाली त्या चौकशीमध्ये संचालक मंडळानं मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार केल्याचं आढळून आलं। जी गेल्या वेळची जी कंपनी होती नोकर भरती करण्यासाठी ती कंपनीच काळ्या यादीमध्ये गेलेली होती। त्यांचे सगळे संचालक आज तुरुंगामध्ये जाऊन अटक होऊन बाहेर आलेले आहेत। अशा कंपनीला नोकर भरती करण्याचा त्यावेळी घाट घातला होता। आत्ता सहकार विभागानं 559 जागाला मान्यता दिली। आम्ही म्हटलं की पहिला घोटाळा अजून त्याचं चौकशीतनं जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झालेली नाही, तोपर्यंत सहकार मंत्र्यांनी यांना 559चं नवं अनुदान देऊन टाकलं। बाबा आता पहिलं झालं, याचं बक्षीस आता हे दुसरं तुम्हाला अजून देत आहोत। आणि हे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला बाब आणली। या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सहकार विभागाला आदेश दिले की या नोकर भरतीमध्ये पारदर्शकता आली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी TCS व IBPS या दोन नामांकित कंपनीच्या माध्यमातून नोकर भरती करण्यात यावी की जेणेकरून ग्रामीण भागातल्या होतकरू मुलांना, अभ्यासू मुलांना यामध्ये नोकरीची मोठी संधी निर्माण होईल। आणि ही मागणी मान्य केली आणि पहिल्या नोकर भरतीच्या आदेशाला स्थगिती दिली। सहकार मंत्र्यांची भूमिकाकडे तुम्ही आरोप थेटच केला होता की सहकार मंत्र्यांची भूमिका यामध्ये संशयास्पद आहे। तुम्ही काही कित्येक कोटीचा आरोप देखील त्यावेळी केला होता। नाही, एक आहे की सगळ्यांनी जागा वाटून घेतल्या। सभागृहामध्ये सहकार मंत्र्यांनी सांगितलं होतं की जी चौकशी झालेली आहे बँकेची त्या 88 खाली आम्ही स्थगिती उठवू आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करू। परंतु याला 3-4 महिने झालं, ही कारवाई राहिली बाजूला आणि नव्यानं भरती करायला तुम्ही परवानगी देता। ह्याचा अर्थ संशयाला इथं मोठी जागा आहे। खऱ्या अर्थानं चौकशी झाली पाहिजे, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। बँकेमध्ये कर्मचारी 5-5 कोटी रुपये हडप करतात तरी तुम्ही त्यांच्यावर कारवाई करत नाही। बोगस कंपन्याकडून कोट्यावधी रुपयाचं तुम्ही मनी फिरवतात तरी त्याच्यावर कारवाई होत नाही। साखर कारखाने मनमानी पद्धतीनं तुम्ही खरेदी विक्री करतात तरी तुमच्यावर कारवाई होत। हा बँकेविरोधाचा जो लढा आहे तुमचा तो अनेक वर्षापासून आहे। म्हणजे तुम्ही चाबूक मोर्चा देखील काढला होता, प्रशासक लागू करा बँकेवरती, अनेक घोटाळ्या झालेल्या आहेत बँकेवरती, तरी अजून प्रशासक लागत नाही आहे। त्यात पुन्हा हे अशा नवीन भरतीचं धाडस या ठिकाणी सहकार आयुक्त कुणाच्या आशीर्वादानं होतं सगळं? मी सहकार आयुक्त भरतीच्या संदर्भामध्ये बँकेला परवानगी त्याचं एक पॅनल असतं आणि ते पॅनल निर्णय घेतं, पण सहकार आयुक्त त्याचे प्रमुख असतात। सहकार आयुक्तालाही समजायला पाहिजे होतं की पूर्वी या बँकेनं घोटाळा केलेला आहे, नोकर भरतीमध्ये घोटाळा केलेला आहे आणि तुम्ही काय पात्रता बघून दिली, कागदं बघून दिली का? मग कागदावरच भ्रष्टाचार आलेला होता पूर्वीचा, ती का बघताना काही तुम्ही डोळ्याला काय फडकी बांधली तिचा का? ते का तुम्हाला दिसलं नाही? हे सगळे दोष आहेत। सहकार आयुक्तापासून सगळ्यांनी वाटून जागा घेतलेल्या होत्या आणि त्यांना अभ्यास करणाऱ्या गावगाड्यातल्या बाराबुलतेदारांची पोरं, बहुजनांची पोरं यांचं काही कुणाला देणं घेणं नाही। आमचा हा लढा सामान्य लेकरांना सुद्धा इथं नोकरी मिळाली पाहिजे आणि विनासायस मिळाली पाहिजे, अभ्यासू लेकरा बाळांना नोकरी मिळाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। बँकेवर प्रशासक लावा ही आजही तुमची मागणी कायम आहे? नाही, आता आम्ही अशी मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्याकडे की पूर्वी जो काय दोष रिपोर्ट आहे, चौकशी अहवाल आहे, त्याच्यामध्ये 44 मुद्दा आलेले होते। या 44 मुद्द्यावरती निवृत्त न्यायाधीश आणि निवृत्त सहाय्यक आयुक्त यांचे कमिटी करावी, ताबडतोब टाईम लिमिट घालून बँकेची चौकशी संपवावी, दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, आपोआपच बँकेवर प्रशासक मग येतोय आणि तो यावा ही आमची मागणीच आहे। जे काही संस्कृती मोर्चे झाले त्यानंतरही कुठेतरी जिल्हा बँकेविरोधात तुम्ही राळ उठवताय असं काय? कारण त्या सत्तेमध्ये भाजपचे देखील अनेक संचालक आहेत। नाही, संस्कृतीवाले मोठे मोर्चे आणि मेळावे घेतले, काय त्यांचा संस्कृतपणा होता तो सांगलीच्या स्टेशन चौकानं बघितला किंवा महाराष्ट्रानं बघितला। कारण अरे तुम्ही जर आमच्या आईला जर आईवरनी वेगवेगळ्या पद्धतीने शिवाय देत असला तर तुम्ही कसली गाढव संस्कृती घेऊन आला तर तिथं? ही मागणी बँकेच्या विरोधातला लढा माझे सहकारी मित्र सुनील फराटे
गेले अनेक दिवस झाले बिचारे लढत आहेत. आम्ही त्या लढ्याला त्यांच्या पाठबळ दिलं. तुम्हाला खऱ्या अर्थानं आम्ही सभागृहात आवाज उठवला. मी आणि माझे सहकारी मित्र गोपीचंद पडळकरनी आम्ही मोर्चा काढला. याचा अर्थ सांस्कृतिक मोर्चा आला आणि मग आम्ही त्यांच्या मागं आलो अजिबात नाही. आम्ही गेली अनेक वर्ष झाले यांच्या मागे. यांच्या बोगस संस्था आहेत, 400च्या वर बोगस संस्था रजिस्ट्रेशन आहेत आणि त्या सभासद केल्या त्या बँकेला मतासाठी. त्या बोगस संस्थेवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. जेणे बोगस संस्था काढून संचालक झाले त्या संचालकांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. ही मागणी आता आमची आहे. तर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी नवीन 559 जागा भरतीला सहकार आयुक्तांनी परवानगी दिली होती, त्याला राज्य सरकारनं झटका देत ती प्रक्रिया स्थगित करण्याची आणि नव्याने जे शासनमान्य कंपनी आहेत त्या कंपनीच्या नियमानुसारच भरती करण्याचे आदेश दिले आहेत. कॅमेरा पर्सन योगेशसोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.